तर मला पाडायचं असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि पाडून दाखवा। मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना हे खुलं चॅलेंज केलंय। मतदारसंघात जाऊन काय परिस्थिती म्हणतात आणि तुम्ही इकडे काय सांगताय? आता मी इकडे येतो ते भाषण करेन, अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा ना इकडे येऊन, मुक्कामीच राहा असं नाही हो। इतकी वाईट अवस्था आहे एवढ्या मोठ्या नेत्याची, मी मोठं म्हणेल त्यांना, एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला गेलो आणि इथे काही वर्गायचं, इथले लोक दाद देणार नाही, इथले लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल, जागा दाखवतील तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आल्यावर। तर दिल्लीत प्रवेश झाला मात्र फोटो मिळत नाही असं म्हणतात गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे यांच्यावर हल्लाबोल केलाय। भाजपमध्ये असा प्रवेश होतो का? खडसेंच्या पक्षप्रवेशावर गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय। तर सीडी होती तर मग आता गायब झाली का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। काय करतोय, आपलं वय काय, आपली सोय काय, पण रोज तेच बोलायचं, अश्लील बोलायचं, काय लायकी राहिली आपली, काय परिस्थिती झाली आपली, काय परिस्थिती झाली आपली। माझ्या गॅट रूम टाकलं, माझा फोटो देता नाही म्हणे, दिल्लीने माझ्या गॅट मग टाकलं म्हणे, माझा प्रवेश झाला म्हणे, पण मला फोटो भेटत नाही म्हणे। आता प्रवेश झाला का? असा प्रवेश असतो भाजपमध्ये? काय इतकी वाईट अवस्था आहे एवढ्या मोठ्या नेत्याची, मी मोठं म्हणेल त्यांना, एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला गेलो आणि इथे काही वर्गायचं। टीव्ही बायका बघतायत, करोडो लोक बघताय आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्को टेस्ट कर चाल आणि त्याला विचारा फरदापूरचं खरं आहे का खोटं आहे, विचारा बरं त्याला। तर खोटं बोलतोय नाही माणूस, आणि म्हटलं मला बी द्या, मला विचारला फरदापूरचं काय झालं म्हणून, मला बी विचारा, त्याला नका विचारू, मला बी विचारा, आहे का तयार? माझ्याकडे सीडी, माझ्याकडे याला विचारा सीडी याकडे कोणती म्हणून, सॉरी माझ्या मोबाईल मध्ये होती म्हणजे गायब झाली, म्हणजे कशी गायब झाली? अरे म्हटलं बाबा तू या ते असेल देव पुणे वरात ठेवून अगरबत्ती रोज पुण्याकडे घंटी हलवत